नमस्कार मित्रांनो. तर वेलकम टू सिव्हिल ॲडिक्स. आफ्टर लॉंग टाईम वी आर डिस्कसिंग अबाउट इन इम्पॉर्टंट टॉपिक. तर इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे जो तुमची प्रोफेशनल एक्झाम आहे, जी की डेट, टाईम आणि त्याचं शेड्यूल सगळा महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजेच मेटा नाशिक यांच्याकडून आलेलं आहे. फ्रेंड्स, जसं तुम्ही बघताय ह्या पत्राचा दिनांक सगळं दिलेलं आहे. कुठल्या दिवशी परीक्षा होणार आहे, 16 आणि 17 हे 2 दिवस खूप महत्त्वाचे राहणार आहेत. लाईफ चेंजिंग डेज पकडून चला काही लोकांसाठी. ठीक आहे, काही लोकांना ज्यांचं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग झालेलं आहे, डिप्लोमा झालेला आहे, त्यांना ह्या एक्झामबद्दल खूप काही असं वाटणार नाही. बट खूप लोकांसाठी ही लाईफ चेंजिंग एक्झाम राहती आणि राहणार आहे. तर त्यामुळं ह्यामध्ये लाईटली किंवा हलक्यात कुठल्याही गोष्टी घेऊ नका. शेवटच्या 10 दिवसात काय केलं पाहिजे, कसं पास झालं पाहिजे, 100% तुम्हाला थोडी हिंट देण्यात येईल या व्हिडिओमध्ये. आणि जे प्रीमियम मेंबर्स आहेत त्यांना तर डेफिनेटली लक्षात आलेले काय करायचं. तर शेवटी 10 रिजन्स कुठले कुठले जिथं तुमची एक्झाम कंडक्ट होणार आहे: अहमदनगर, अकोला, अमरावती, नाशिक, नागपूर, पुणे, सातारा, सोलापूर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर. सो ह्या सगळ्या सेंटर्स असणार आहे तुमचे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती कोणी घेणार आहे, TCS. ठीक आहे, तर TCS विल बी an important agency which is going to conduct this exam. तर ह्यामध्ये 16 आणि 17 हे 2 डेट्स सेव्ह करा माइंडमध्ये. तर ह्यामध्ये कुठले कुठले कसे कसे हे शेड्यूल्स किंवा जे एक्झाम स्ट्रॅटेजी म्हणता येईल किंवा कसा पॅटर्न राहणार आहे, तर ह्याबद्दल थोडं डिस्कस करू. सो मेटा प्रोफेशनल एक्झाम जी की आपण कंडक्ट केली जाते जनरली ग्रुप बी, ग्रुप सीच्या कॅन्डिडेटसाठी. आणि त्यांचे खूप काही छोटे छोटे प्रश्न जे म्हणतो आपण, प्रमोशन्स, इन्क्रीमेंट्स इन द सॅलरीज आणि जे पण तुमच्या फ्युचर प्रमोशनसाठी, इन्क्रीमेंटसाठी आणि अजून ह्यामधनं बरेच असे बेनिफिट्स जे मिळतात अधिकाऱ्यांना. तर ह्या सगळ्या बेनिफिट्ससाठी ही एक्झाम खूप खूप इम्पॉर्टंट, तुमच्या कायमपणाचे फायदे असू दे. तर बऱ्यापैकी बरेच बेनिफिट्स आहेत त्यामध्ये. कंडक्टची होणार आहे तुमची मंडे आणि ट्यूजडे, जसं आपण वर डिस्कस केलं. आणि हे सेंटर्स तर राहणारच आहेत. तर ह्या सगळ्या सेंटर्समध्ये तुम्ही कमीत कमी 1 दिवसाआधी, 1 डे बिफोर तुम्ही पोचा, अशी एक म्हणतो की विनंती करतो. कारण ज्यांना वाटतं की पेपर व्यवस्थित जावा, ज्या सेंटर्स जर लांब असतील एखाद्या वेळेस, तर लवकर पोचा, बरं राहतं 1 दिवस आधी तिथं असलेलं. त्यानंतर एक्झाम डेट्स बघू फ्रेंड्स, आणि कुठले कुठले सब्जेक्ट्स आणि टाईम किती आहे त्या सब्जेक्टला, डिफिकल्टी कशी आहे, मार्क्स कसं आहे, पेपर टाईप कसं आहे, एवढं डिस्कस करणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि कुठल्या टाईपचा कुठला पेपर आहे आणि तुम्हाला कसा टॅकल करायचं आहे, बस शॉर्टमध्ये आपण संपूया. ठीक आहे, तर 16ला जो आहे तुमचा पहिला पेपर असणार आहे. 16ला जवळपास 3 स्लॉट, म्हणजे 3 स्लॉट दिलेले आहेत, 9 ते 10, 12:30 ते 1:30 आणि 4 ते 5. तर यामध्ये 3 पेपर कुठले कुठले तुमचे, अकाउंट, ड्रॉइंग, सर्वे, हे 3 खूप महत्त्वाचे पेपर्स आहेत. आणि जे पण मुलं मागच्या वेळेस थोडक्यात जे राहून गेले असेल, मोस्टली ह्याच कुठल्या तरी एका पेपरमध्ये राहून गेले असेल. कारण जे काही डिफिकल्टी किंवा मीडियम लेवल, हार्ड लेवल असती, ह्या 3मध्येच कुठंतरी असती. तर खूप 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 सांभाळून आणि शांत डोक्याने हे टॅकल केलं पाहिजे. त्यानंतर 17ला 2 पेपर आहेत फक्त, जनरल, सिव्हिल अँड इलेक्टिव्ह. दॅट्स ऑल. बट जर तुम्ही नीट बघितलं तर 150 मार्क्स आहेत. आणि इकडं जे आहे तुमचे जवळपास 100 मार्क्सचे, प्रत्येक पेपर 100 मार्क्स. सो असं आपण म्हणू शकतो की प्रत्येक 50 क्वेश्चनला त्यांनी दिलेलं आहे तुम्हाला 30 मिनिट्स. तर 30 मिनटं
प्रति 50 क्वेश्चन. तर 50 क्वेश्चनच्या मागं 30 मिनटं असणार आहेत तुमच्याकडं. 30 मिनटात काही करून तुम्हाला 50 क्वेश्चन टॅकल करायचे आहेत. आणि एक अजिबात बऱ्याच मुलांनी जी चूक केली की अटेम्प्ट फ्रेंड्स, कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला 100% करायचं. 100%च्या खाली अटेम्प्ट नसायला पाहिजे. कारण का, त्याचं रिझन आहे फ्रेंड्स हे, नो निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे 0. सो यू हॅव टू अटेम्प्ट ऑल क्वेश्चन्स. त्यामध्ये काहीच चूक होता कामा नये की टाईम पुरला नाही, टिक करायचं राहून गेला. पहिल्यांदा सगळे टिक करून घ्या. पहिली स्ट्रॅटेजी आपली हीच असते की सगळं टिक करून घ्या. जे पण तुम्हाला शुअर शॉट आहेत ते तर करा, बट टाईमचं वेट न करता की विचार न करता काहीतरी टिक करून पुढं जा. जास्त विचार एका क्वेश्चनवर करू नका, नाहीतर काय होतं, टाईम टिक करायलाही पुरत नाही पुढं. असं बऱ्याचदा काही लोकांबरोबर घडत आहे किंवा घडलेलं आहे. सो तुम्हाला एवढंच ह्यामधनं महत्त्वाचं कळवायचं होतं की बघा, 3 पेपर आहेत तुम्हाला 1-1 तासाचे, 1 hour, ठीक आहे. आणि पुढचे दिवशीचे दोन्ही पेपर 1.5-1.5 तासाचे आहेत, ठीक आहे. आणि साधारण बघा, प्रत्येक स्लॉटमध्ये 2 तासाचा ब्रेक आहे. तर हा खूप चांगला शांतपणे युटिलाइज करा, त्यासाठीच दिलेलं आहे. कारण काय होतं, बऱ्याचदा अकाउंट पेपर जो आहे, जो फर्स्ट पेपर, बरं झालं की हा फर्स्ट ठेवला आहे. कारण त्याचं रिझन, हा पूर्ण फॅक्च्युअल पेपर आहे. फॅक्ट्स तुम्हाला माहिती की रटल्याशिवाय लक्षात राहत नाही, किंवा त्यांना निमॉनिक्स असेल, ट्रिक्स असेल, ह्या पद्धतीने स्ट्रॅटेजी आपण बनवली आहे की लक्षात कसं ठेवायचे. फॉर्म्स असतील, ह्यामध्ये नंबर्स असतात, नंबर ऑफ फॉर्म्स, कुठल्या फॉर्मचा कुठला नंबर आहे, किंवा हेड्स, तुमचे जे फंड हेड्स असतील, जे पण हेड्स असतील वर्क रिलेटेड, की कुठले तर त्याचे पण नंबर्स आहेत. तर बऱ्याचपैकी डोक्यात तुम्हाला इथं आकडे लक्षात ठेवायचे आहेत, नंबर्स लक्षात ठेवायचे आहेत, फॅक्ट्स लक्षात ठेवायचे आहेत, सिम्बल्स लक्षात ठेवायचे. तर बऱ्याच गोष्टी आहेत ह्यामध्ये. तर त्यामुळं हा पेपर जो आहे बऱ्याच लोकांना हार्ड जातो. तर मी म्हणत नाही की हार्ड आहे पेपर, हार्ड नाही आहे, पण हार्ड जातो. त्याचं रिझन आहे की पूर्ण फॅक्च्युअल टाईप पेपर आहे. 60-70% तर पेपर जवळपास फॅक्च्युअल राहतो हा. आणि त्यामध्ये बऱ्याच ज्या गोष्टी आहेत, कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स आहेत, हे सगळं PYQ मधनं कवर करा. डेफिनेटली त्या बाहेरचं काही येणार नाही. त्यानंतर ड्रॉइंग जो आहे तुमचा मीडियम टू इझी जातो बऱ्याच लोकांना, कारण पिक्चोरियल थेरी आहे, पिक्चर्स आहेत, पिक्चर लक्षात ठेवायचे आहेत. आणि हे सगळ्यात सोपं काम आहे, कारण आपण काय करतो घरी, फक्त मूवीज, पिक्चर बघतो. तर पिक्चर बघण्याची सवय आपली जी आहे तीच ह्या पेपरला ठेवायची आहे. पिक्चर्स जास्तीत जास्त बघायचे आहेत, पण नेटफ्लिक्सचे किंवा ॲमेझॉनचे नाही, तर तुमचे जे ड्रॉइंग रिलेटेड आहेत ते पिक्चर्स तुम्हाला बघायचे आहेत. आणि कुठले आहेत ते, तर त्यामध्ये ट्रॅफिक सायन्स सिम्बल असतील, तुमचे ड्रॉइंग रिलेटेड जे इन्स्ट्रुमेंट्स असतील, ड्रॉइंगचे इन्स्ट्रुमेंट असतील, किंवा अजून नाही म्हणलं तरी CD वर्क्सचे असतील ड्रॉइंग. तर असे बरेच ड्रॉइंग्स आहेत. रोडचे क्रॉस सेक्शन, कॅनलचे क्रॉस सेक्शन, बरेच क्रॉस सेक्शन. तर सिलेबस पण बघून घ्या, कुठल्या टाईपचे क्रॉस सेक्शन्स पडू शकतात. त्यानंतर डॅम्स पडू शकतात, अर्थन डॅम्स, किंवा अजून ग्रॅव्हिटी डॅम. तर ह्या गोष्टी आहेत, ह्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर सर्वेमध्ये काय करू शकता तुम्ही. सर्वेमध्ये जे आहे, जसं पिक्चोरियल थेरी आहे ड्रॉइंगवाला पेपर, थेरी पण आहे, पिक्चर्स पण आहेत, तसा सर्वेमध्ये न्यूमरिकल, नम थेरी म्हणतो आपण. तर न्यूमरिकल प्लस थेरी, न्यूमरिकल्स तुम्हाला बेसिक प्लस मायनसवाले येणं गरजेचं आहे. खूप अवघड असे न्यूमरिकल नाही, बेसिक फॉर्म्युलेज, त्यामध्ये प्लस किंवा मायनस एवढंच तुम्हाला, ॲडिशन सबस्ट्रॅक्शनचाच विषय. बाकी फॉर्म्युला जर लक्षात आला ठीक, नाही तर तुम्हाला फक्त हिंट दिलेली आपण की कसं टॅकल करायचं आहे. प्लस मायनसचा खेळ आहे, तेवढंच तुम्हाला नीट व्यवस्थित करता आलं पाहिजे तिथं.
आणि त्यानंतर जो तुमचा सेकंड लास्ट पेपर आहे जनरल सिव्हिल जो आहे दुसऱ्या दिवशी आहे, आणि तो पूर्ण थिअरी आहे बऱ्यापैकी, त्यामुळे इझी जाऊ शकतो किंवा मीडियम टू इझी तर म्हणू शकता तुम्ही ह्या पेपरला. कारण कसं आहे, बऱ्यापैकी ह्यामध्ये मीडियम म्हणायचं रिझन एकच आहे, कारण खूप सब्जेक्ट इन्वॉल्व आहेत. तरी ह्यामध्ये नाही म्हटलं तरी एक 5 ते 7 सब्जेक्ट्स इन्वॉल्व आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला व्हरायटी ऑफ सब्जेक्ट्सची थेरी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर ही एक चॅलेंजिंग गोष्ट आहे. जनरल सिव्हिल म्हणलेलं तर सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे पण जनरल सब्जेक्ट्स आहेत बऱ्यापैकी जे कॉमन आहेत, कोर सब्जेक्ट्स म्हणू शकता तुम्ही, 6 ते 7 सब्जेक्ट आहेत, त्याच्यावर 100% विचारणार हे लोक. त्यानंतर इलेक्टिव्हला का म्हणलं आहे मीडियम टू इझी, कारण हा स्पेसिफिक डिपार्टमेंटसाठीचा इलेक्टिव्ह आहे. तर इलेक्टिव्हची जी खासियत आहे सोपं ज्याला करते, तर त्याच्या मागचं कारण आहे की तुम्ही पर्टिक्युलर डिपार्टमेंटमध्ये कामं केलेले आहेत. जर कोणी PWDमध्ये असेल तर त्याला रोड्सबद्दल खूप चांगली माहिती असते, किंवा बिल्डिंग्सबद्दल माहिती असते, ब्रिजेसबद्दल माहिती असते. तर ह्या गोष्टी कुठं ना कुठं डोळ्याखालून गेलेल्या राहतात कोणाला, PWDवाल्याला. सपोज तो JEE असेल MJPचा, तर त्याला वॉटर ट्रीटमेंट प्लांट WTP STP ह्या रिलेटेड बऱ्यापैकी चांगली इन्फॉर्मेशन असते. त्यानंतर क्वालिटी पॅरामीटर्स, त्याचे IS कोड्स. तर हेच गोष्टी आहेत ज्या त्या डिपार्टमेंटच्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर कोणी WRDमध्ये असेल तर त्याला अर्धन डॅम्सबद्दल माहिती असेल बऱ्यापैकी, किंवा डॅम्स, कॅनल्स ह्या जे विषय आहेत ह्यांचे, लिफ्ट इरिगेशन किंवा अजून जे पण बेसिक गोष्टी आहेत WRDच्या डिपार्टमेंट रिलेटेड, तुमच्या डिपार्टमेंट रिलेटेड, तर त्या गोष्टी डेफिनेटली तुम्हाला माहीत पाहिजे. तर हेच सगळं इलेक्टिव्हला सोपं करणारी हीच एक गोष्ट आहे की तुम्हाला स्पेसिफिक तुमच्या डिपार्टमेंटची थेरी माहीत पाहिजे. तुमच्या डिपार्टमेंटला कुठले सब्जेक्ट्स लागतात बघा, त्या हिशोबाने तुम्ही ती थेरी केली पाहिजे. तर ह्या गोष्टी होत्या बेसिकली. ह्या पॅटर्न वाईज जर तुम्ही गेला तर 100% मला नाही वाटत की कोणाचाही पेपर आपल्यातलं तरी राहील ज्यांनी व्यवस्थित नीट क्वेश्चन्स सॉल्विंग केलेलं आहे. टेस्ट सिरीज सॉल्व केली आहे. टेस्ट सिरीज पण खूप आधीच लॉन्च केली होती त्यासाठी की तुम्हाला परत वेळ भेटावा, जास्तीत जास्त प्रॅक्टिस व्हावी. तर ह्यासाठी आपण कमीत कमी 1-2 महिन्याआधी, जसं म्हणलं की बघा आपण हा व्हिडिओ टाकला होता की टेस्ट सिरीज फॉर प्रोफेशनल एक्झाम, तर खूप आधी लॉन्च केलेली आहे. त्यानंतर कोर्सेस तर होतेच आपले, ज्यांनी पण व्यवस्थित केलं आहे. सो डेफिनेटली त्यांना पेपर इझी जाणारच. त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की 50% पासिंग आहे. तर हा पासिंग पेपर असल्या कारणाने ह्याची रिस्पॉन्स शीट येण्याचा काही संबंधच नाही. कारण बघा पासिंग पेपर आहे, 50% जर कोणाला पडत आहेत तर डेफिनेटली तो पास होणार आहे. त्यामध्ये कॉम्पिटेटिव्हचा काही विषय नाही आहे. सो त्यामुळं रिस्पॉन्स शीट मागायचा काही विषयच नाही ह्यामध्ये. जर तुम्हाला 50+ स्कोअर असेल आउट ऑफ 100 तर तुम्ही पास. सो त्यानंतर पासिंग स्ट्रॅटेजी आपण थोडीशी बघू की आता जे पण नवीन मुलं आहेत, न्यू, ज्यांना अनुभव नाही आहे एक्झामचा, तर फक्त PYQ करा यार, दुसरं काही करू नका. डेफिनेटली यू विल पास इन फर्स्ट अटेम्प्ट 10 दिवसात. येस, आय एम सेईंग 10 डेज. कारण का आधीच्या पॅटर्नमध्ये अजून एक गोष्ट होती, ड्रॉइंग हाताने काढायचं होता. म्हणजे यू हॅव टू ड्रॉ द ड्रॉइंग हे करायचं होतं. आता तसं नाही आहे मित्रांनो, खूप चांगलं केलं आहे. ड्रॉइंग ऑनलाईन आहे. फक्त व्यवस्थित इथं तेव्हा 4 तास लागायचे, खूप लोक फेल व्हायचे या पेपरमध्ये. तर आता तुम्हाला 10 दिवसात ऑलमोस्ट तुम्ही सगळ्या गोष्टी प्रिपेअर करू. सर्वेइंगला पण ग्रुप असायचा, प्रॅक्टिकल व्हायचे, पण आता तेही उडवलं आहे, ऑनलाईन केलेलं आहे. सो बऱ्याचपैकी आता सगळं तुमच्या हातात ठेवलं आहे त्यांनी. म्हणजे त्यांच्या हातात काहीच ठेवलं नाही किंवा असं काय अननोन ठेवलेलं नाही. सगळं तुमच्या हातात आहे. थेरी सगळी टोटल पेपर्स तुमच्या हातात आहेत. फक्त तुम्ही 10 दिवस कसे चांगले युटिलाइज करता आणि जास्तीत जास्त PYQ कसे करता
त्याची स्ट्रॅटेजी कशी समजून घेता. PYQचं पण करायचं एक फॉर्मॅट आहे, फॉर्म्स आहेत जे आपण सांगितलेले आहेत की ज्यांनी घेतलेले आहेत की अप्रोच काय असला पाहिजे PYQचा, तर तो सांगितलेला आहे. चांगल्यातला चांगला कोर्समध्ये व्यवस्थित एक्सप्लेन केलं एकूण एक. त्यानंतर नोट्स जे आहेत PYQ बेस्ड जर तुमचे असतील तर वेल अँड गुड, नसतील तर तुम्ही कुठून तरी घ्या, मित्रांचे असतील मित्रांचे घ्या, क्लासेसचे असतील क्लासेसचे घ्या, किंवा तुम्ही तयार करा. पण हे गरजेचं आहे कारण 1 डे बिफोर तुम्हाला हे सगळे नोट्स रेडी पाहिजे. 1 डे बिफोर रिवाईज करताना तुम्ही सगळे PYQ करू शकत नाहीत. हजार PYQ आहेत, तुमचं डोकं होणार हँग. त्यापेक्षा 5-10 पानाचे नोट्स असले तर फास्ट तुम्हाला क्लिक होतील गोष्टी. त्यानंतर टेस्ट सिरीज एनी वन क्लास व्हेरी इम्पॉर्टंट आहे. एक रिअल टाईम फिलिंग आलं पाहिजे जायच्या आधी, की एक रिअल टाईम फिलिंग की कशी असते बाबा मेटाची एक्झाम. सो ॲटलिस्ट एक टेस्ट सिरीज द्या. आपली तर आहेच 100% टेस्ट सिरीज. यू कॅन जॉईन. तर फक्त तुम्हाला काय करायचं, अँड्रॉईडवर ॲपमध्ये जायचं आहे, ॲप्स, गुगल ॲप्स, त्यामध्ये टाकायचं सिव्हिल ॲडिक्स टाकलं की आपला ॲप येतो, तो डाउनलोड करायचा आहे. त्यामध्ये टेस्ट सिरीज सर्च करायची, असा एक तुमचा पूर्ण ॲप येऊन जातो. ज्यांचं iOS आहे ते मेसेज करा या नंबरला 8766685974. या नंबरला मेसेज केला की आम्ही त्यांना कोड देऊ. जे पण iOSवर आहेत UQRTLE हा कोड आहे. तर हा कोड टाकला तुम्ही तुमच्या क्लास प्लसवर जायचं, हा कोड टाकायचा, तर तुम्हाला डेफिनेटली हे ओपन होईल सिव्हिल ॲडिक्स. ठीक आहे. सो ॲपवरनं तुम्ही डाउनलोड करून इझिली पेपर सॉल्विंग करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी या एक्झामसाठी आता तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे की माइंड स्टेबिलिटी खूप गरजेची आहे पहिल्या दिवशी. सेकंड डेला कसं 2 पेपर आहेत, फर्स्ट डेला 3 पेपर आहेत. तर त्या कारणाने तुमचं जे माइंड आहे ते व्यवस्थित राहणं, शांत राहणं गरजेचं आहे. तर ह्यासाठी त्याचं रिझन एकच आहे की बघा, सपोज तुम्हाला अकाउंट्स तुमचा पहिला पेपर आहे, तर काय होतं कधी अकाउंट्स खूप लोकांना हार्ड जातो. तर हेच माइंडमधनं तुम्ही जेव्हा बाहेर पडता आणि तुमच्या डोक्यामध्ये काय असणार आहे की अरे पास होईल की नाही, अकाउंट्स तर अवघड गेला, असला विचार अजिबात करू नका. काय होणार आहे, नाहीतर हे 2 तास पण तुमचे त्या विचारात वाया जाणार आहेत. जिथं स्टॅबल राहणं गरजेचं आहे आणि तुमचं जे पुढच्या गोष्टी जे ड्रॉइंगचं आठवणं गरजेचं आहे ते सोडून मग तुमचं काय होईल, पूर्ण माइंडसेट बिघडून जाईल. तर त्यामुळं एकदम शांत राहा. जे काय होईल ते होईल. हार्ड असू दे पेपर, डझंट मॅटर. आपण पहिल्यांदाच पकडून चाललो की अकाउंट हार्ड आहे, सोडून द्या. पण ड्रॉइंग व्यवस्थित गेला पाहिजे, पुढचा पेपर व्यवस्थित गेला पाहिजे. सपोज ड्रॉइंग अवघड झाला, डझंट मॅटर, सोडून द्या. सर्वे इझी गेला पाहिजे. तर कुठल्याही परिस्थितीत तुम्ही जेव्हा बाहेर याल सेकंड पेपर द्यायला, थर्ड पेपर द्यायला, जेव्हा पण ब्रेकमध्ये याल तेव्हा खूप शांत राहा. विसरून जा की पहिला पेपर कसा होता. त्या क्षणाला ॲटलिस्ट 2 तासासाठी विसरा. घरी आल्यावर काय करायचं डिस्कशन करा. पण घरी आल्यावर पण मी म्हणतो की पहिल्या दिवशी नका टाईम वेस्ट करू. बघा 5ला संपतं आहे तुमचं, फार तर फार 6पर्यंत तुम्ही घरी पोचलात. 7पर्यंत चहा ते पिऊन किंवा तुमचं लाईट ब्रेकफास्ट करून जे काय रेडी व्हाल, थोडंसं एक 2 ते 3 तासाचं चांगलं रिवाईज करा. कारण कसं आहे, मोठे पेपर्स आहेत 2 आणि टाईम कमी आहे. परत तुम्हाला 11ला झोपावंच लागणार आहे, कारण तुम्हाला सकाळी 9ला म्हणजे 8ला 1 तास आधी बोलवलं आहे, 8ला उठावंच लागणार. तर 8 तासाची झोप गरजेची आहे. 8 आवर्स स्लीप इज इम्पॉर्टंट. कारण 2 मोठे पेपर आहेत 150 क्वेश्चनचे. तर ॲटलिस्ट तुम्ही 1.5 तास 2 तास आदल्या दिवशी, ह्याला 2 तास रिव्हिजनला, ह्याला 2 तास रिव्हिजनला, हे तुमचं झालं पाहिजे. किंवा पहाटे उठून एखादा तास, तर 4 तास रिवाईज जरी केलं व्यवस्थित तरी पण मी म्हणतो ॲटलिस्ट बऱ्यापैकी क्वेश्चन्स
तुमचे त्याच रिलेटेड येतील. तर फ्रेंड्स, हे होतं जवळपास जेव्हा पण जे पण तुमचं डिपार्टमेंट असेल, बेस्ट ऑफ लक. त्या सगळ्या जेईंना, त्या सी एनना एक्झामसाठी 10 days राहिलेले आहेत. लाईटली घेऊ नका, 100% शांत राहा. आणि जे म्हणलेलं आहे की PYQना सोडू नका. जेवढं करता येईल 10 दिवसात फक्त PYQ आणि टेस्ट सिरीज, दॅट्स ऑल. तुमचा 100% जे आहे पेपर सगळे क्लिअर होतील, ही गॅरंटी आहे सिव्हिल ॲडिक्सकडून. सो बेस्ट ऑफ लक वन्स अगेन फ्रेंड्स, अँड एन्जॉय सिव्हिल इंजिनिअरिंग.